डॉक्टर शिवाजीराव पाटील विद्यालय हलगरा या शाळेमध्ये स्वराज्य रथ यात्रा याचा शुभारंभ आजपासून होतो आहे। आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे। या शुभ अवसरच्या निमित्ताने या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। आता औराद या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर महाराणा प्रतापांचे वंशज माननीय श्री महाराणा सुयेशजी या विश्वरथ यात्रेचे ते प्रमुख आहेत, ते अध्यक्ष आहेत। यांच्यासोबतच बिहार राज्याचे माजी मंत्री आणि माजी आमदार माननीय प्रेम रंजनजी पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया। बसवकल्याण नगरीचे माजी आमदार माननीय मारुतीरावजी मोळे साहेब आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या रथयात्रेचे मुख्य प्रचारक माननीय जनार्दनजी पाटील गेल्या अनेक महिन्यापासून याचं सगळं नियोजन करत आहेत। आपण आपल्या शाळेच्या वतीनं आणि हलगरा नगरीच्या वतीनं या मान्यवरांचं स्वागत करून त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण परवानगी देणार आहोत। वेळेचा अभाव आहे आणि लोक वाट बघतात, नागपूर येथे वाट बघतात। तर मी माननीय प्राचार्य रमेशजी मदरशे सर डॉक्टर शिवाजीराव पाटील विद्यालय हलगरा यांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय महाराणाजी सुयश सिंह यांचा सत्कार ते करतील। मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा। जागो भारत फाउंडेशन बिहारच्या वतीनं खऱ्या अर्थानं ही वैचारिक रथ यात्रा निघालेली आहे। त्याचे प्रमुख मार्गदर्शक आणि प्रेरक आणि खऱ्या अर्थानं सर्व माननीय महाराणाजी प्रताप यांचे वंशज महाराणाजी सुयेशजी सिंगजी यांचा सत्कार आपल्या शाळेच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय। मी माननीय प्रतापजी जाधव सर यांना आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्याच्या गजरामध्ये विनंती करतो की आपण माननीय माजी मंत्री आणि माजी आमदार बिहार राज्य माननीय प्रेम रंजनजी पटेल यांचा आपण आपल्या वतीने सत्कार करावा, अशा प्रकारची विनंती मी माननीय प्रतापजी जाधव सरांना या ठिकाणी करतो आहे। यानंतर मी माननीय क्षीरसागर सरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी बसवकल्याण नगरीचे माजी आमदार आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे आणि सकल मराठा बांधवांसाठी प्रचंड मोठं काम कर्नाटकामध्ये करणारे माननीय माजी आमदार मारुतीरावजी मोळे साहेबांचा आपण यथोचित सत्कार शाळेच्या वतीनं करावा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो आहे। माननीय चव्हाण सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या राष्ट्रीय प्रचारक कार्याचे प्रमुख माननीय जनार्दनजी पाटील सर यांचा आपण यथोचित सत्कार करावा। माननीय जनार्दन पाटील यांना जवळपास 15 भाषा बोलता येतात। 15 राज्यामधून ही वैचारिक रथयात्रा निघणार आहे। विश्वगौरव शिवछत्रपती शिव स्वराज्य रथ यात्रा ही एक वैचारिक यात्रा आहे। शिवाजी महाराजांचा विचार जागोजागी पेरण्याचा संकल्प करून ही मंडळी या ठिकाणी निघालेली आहे। या सर्व शाळेतल्या शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। माननीय प्रमुख प्रचारक जनार्दन पाटील सर विश्वगौरव शिवछत्रपती शिव स्वराज्य रथ यात्रेचे प्रमुख प्रचारक आहेत। जागोजागी त्यांनी 15 राज्यामधून नियोजन केलेलं आहे। अगदी राज्यपालापासून ते राष्ट्रपतीपर्यंत ते पोहोचलेले आहे, सगळ्याशी संपर्क केलेला आहे आणि त्या माध्यमातून एक अत्यंत भव्यदिव्य अशा प्रकारची वैचारिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ही रथयात्रा खऱ्या अर्थानं शुभारंभ झालेला आहे। आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आज आपल्या नगरीमध्ये त्यांचं येणं या ठिकाणी झालं, हे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मोठं भाग्य आहे। मी माननीय महाराणाजी सुयेशजी सिंह यांना विनंती करतो कि 2 शब्द आप इस अवसर पर कृपया करके बोले। आदरणीय इस कार्यक्रम में उपस्थित हमारे माननीय मोले साहब, जनार्दन पाटिल जी, प्रेम रंजन पटेल जी एवं स्थानीय सभी अध्यापक और विद्यार्थीगण, आप लोगों को इस शुभ अवसर की बेला पे इस माँ जीजाबाई के जन्म दिवस पे हार्दिक अभिनंदन करता हूँ। और आज का दिन हम लोगों ने एक ऐतिहासिक अध्याय जोड़ने के लिए कि माँ जीजाबाई का जन्मदिन है, जिन्होंने ऐसे पुत्र का जन्म दिए थे, एक ऐसे महापुरुष को जन्म दी थी
जो इस भारत देश का गौरव ही नहीं बल्कि पूरे विश्व का गौरव है, जो ये हम लोगों को सिखलाते हैं कि अगर इंसान चाहे तो दुनिया की कोई भी कार्य असंभव नहीं है, क्योंकि न तो उनके पास कोई ऐसी संसाधन थे, और इसी तरह के महापुरुषों का जो जीवन गाथा है, जो उनकी उपलब्धियां हैं, इसको बताने के लिए हमने स्वराज रथ यात्रा का शुभारंभ करने का संकल्प लिया हूं, जिसके लिए महाराष्ट्र में लातूर जिला में एक कार्यालय का शुभारंभ आज करना है, और इसके लिए एक पावन दिन का चयन किया गया, जो माता का जन्मदिन है और स्वामी विवेकानंद का भी जन्मदिन है, जो युवाओं के लिए एक प्रेरणा स्रोत है, जिन्होंने हम लोगों को बोले थे। क्योंकि हमारे आने वाले पीढ़ियों को मैं बताना चाहूँगा कि आप लोग के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। आप लोग जब अपने पूर्वजों के इतिहास को जब पढ़ेंगे, उससे आपको इतनी ऊर्जा और इतनी सारे प्रेरणा मिलेगा। और स्वामी विवेकानंद कहे भी थे कि उठो जागो, तब तक नहीं रुको जब तक तुम्हारे लक्ष्य की प्राप्ति न हो जाए। लक्ष्य एक ऐसा शब्द है कि अगर हमारी लक्ष्य अगर उस आसमान तक पहुंचना है तो हम पहुंच सकते हैं। ये सिर्फ इंसान में ही हो सकती है। बाकी जितने भी 84 लाख जोनी है, उसमें किसी में क्षमता नहीं है, सिर्फ मनुष्य के पास ही क्षमता है। तो अगर हम लोगों ने संकल्प किया है कि ठीक है, इंसान 100% कामयाब नहीं हो सकता है, 100% लोगों को बदल नहीं सकता है, लेकिन उसमें कुछ लोगों को तो बदल सकता है, कुछ लोगों को तो हृदय परिवर्तन कर सकता है। यही सब किए थे, स्वामी विवेकानंद भी यही किए थे, गुरु नानक जी भी यही किए थे, तो सभी लोग यही किए थे। तो इसी आशा और उम्मीद के साथ हम लोग निकले हैं कि समाज में जितना बन सके लोगों को ये संदेश देना है, लोगों को ये मैसेज देना है कि हमारे पूर्वजों के जो बताए हुए रास्ते हैं, उनके जो संस्कार हैं, उनकी जो संस्कृति है, उसको हम लोग अपने जीवन में उतारें, अपने शिक्षा पद्धति में डालें, ताकि हमारे भारत का वो गौरवशाली इतिहास, गौरवशाली अतीत को हम लोग फिर से पुनर्जागरण कर सके। इसी के साथ मैं आप लोग को धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय भारत, जय छत्रपती शिवाजी। सर्वांनी लवकर इथे यायचं आहे। 1 मिनिटाच्या आत एक ग्रुप फोटो काढायचे, त्याच्यानंतर निरोप। सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी समोर यायचे, लवकर लवकर।